वैष्णवी कन्या र. केवढा झपाटा आहे तुझ्या हाताला. सगळी कामं अशी पटापट केलीस. घोरपड्यांच्या घराण्याला शोभशील अशी सून मिळाली हो मला. हे ठरवणारी तू कोण आहेस ग? घोरपड्यांच्या घरात कशी सून पाहिजे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला ग? ज्यानं आपल्या जमिनी लाटल्या, सावकारी लुबाडण्याचा प्रयत्न केला, त्याच्या पोरीचं काय कौतुक करायला लागलेस ग? ज्याची पोरगी या घरात सून म्हणून वावरती या, ते तुझ्याच्यानं बघवता तरी कस? दुसरी तिसरी सासू असती ना तर घरातनं हाकलून लावली अशी दुसऱ्या दिवशी. तारका तुझ्याच्यानी नाही व्हायचं तर म्या करून दावीन. म्या या लक्ष्मीला घरात टिकू द्यायची नाही. तिचे काम झाली का खोलीत पाठवायचं तिला, कळलं का? जरा जास्तच पैसे उचलले काय. जाऊ दे, घोरपड्यांना कसली कमी आहे. काय झालं? तुम्ही आहेत वय दचकले केवढी मी. तर मला बघून दचकायला काय झालं? हे काय? कुठं आणलेस पैसे? अहो जरा हळू बोला. घोरपडींच्या घरात जन्माष्टमीची पूजा होती ना, लोकांनी पूजेपुढे पैसे ठेवले होते. मी पाया पडायला म्हणून गेले आणि हातात येतील तेवढे घेऊन आली आहे. काय? अरे देवासमोरचे पैसे चोरलेस तू? अहो हळू बोला की. आणि हे काय पैसे आहेत होय? हा तर प्रसाद आहे, प्रसाद. आणि प्रसाद उचलल्यावर त्याला चोरी थोडी म्हणतात. आणि तसं बी घोरपड्यांना कसली कमी आहे. अहो त्यांच्यासाठी तरी ही किरकोळ गोष्ट आहे. त्यांना माहिती बी नसल देवापुढं किती पैसे पडले होते ते. अगं पण तू सांग. प्रियंका, ए प्रियंका, हाय. मी त्यांनी शेताकडे चालले यांच्या भाकरी घेऊन. घराकडे नीट लक्ष राहू दे. दार उघडे टाकून इकडे तिकडे जाऊ नको. कुत्र मांजरे जाते आतमध्ये. नाही नाही तुम्ही निवांत जा. हा, दुपारी तेवढा किराणा सामान भरून घे. आणते की. तेवढे पैसे देऊन जा. अगं मी यांच्याकडे पण नाही येत ना म्हणून आताच मी यांना विचारलं होतं. बरं राहू दे. संध्याकाळी हे आले ना मग आणते. आणि नीट लक्ष ठेव. अगं किराण्यापुरते होते की पैसे. आणला असता ना किराणा. तुम्ही का फसाव नको तिथं पुढे पुढे करू नका. लक्ष्मी, ए लक्ष्मी. बोलवलं तारका? होय, अगं आता श्रावण महिना सुरू आहे ना, तेव्हा आपल्या घोरपडे खानदानात एक व्रत करते. औंदाचं तू करावं असं मला वाटतं. मी? हा, नाही म्हणजे तुला देवाधर्माची किती आवड आहे, हौस आहे. बघितलं ना मी अष्टमीच्या दिवशी पाळणा म्हटला, शब्द काम केलंस. तेव्हा म्हटलं आता औंदाच्या साली तुला ते व्रत करायला सांगावं. चालतंय की. तेच सांगायचं होतं. आता मंगलकडून काय हे व्रत होणार नाही, तेव्हा तूच कर. बर, मग व्रत कसं आणि काय करायचं तेवढं सांग. अनवाणी पायानं
आपल्या शेतातल्या हिरीतून 100 घागरी पाणी आणायचं आणि आपल्या घरातल्या महादेवाच्या पिंडीवर त्याचा जलाभिषेक करायचा. पर हा घागर कुणा दुसऱ्याकडं द्यायची नाही. गच्च हा तू घागरी मोजायची. हा चालते की. शंभर घागरी तारक्का? हा पण तारक्का, हा आपलं शेत किती लांब आहे आणि केवढं मोठं आहे. हनवाणी पायाने 100 घागरी म्हणजे एवढ्या लांब जाऊन तुला आणायचंय का? तिला आणायचंय ती काय बोलत नाही. आणि तू कशाला बोलती मधी? तारक्का, मी करीन व्रत पूर्ण. भैया थांब, ये बस, तुला पण वाढते. भैया, अरे जरा हळू खा ना. हे असं भूत मागे लागल्यासारखं काय खातोयस? मला जायचंय. कुठे? कुठंच नाही, पण मला जायचंय. म्हणजे मला या घरात थांबायचं नाही. अरे पण का? का म्हणजे? का थांबू तुम्ही? या घरात हाय कोण माझं? इथं कोणाला मी आवडत नाही आणि या घरात कोणाला माझी काळजीच नाही. भैया, अरे असं काहीच नाहीये. असं नाहीये मग कसं? हा, सांग ना कसं आहे. आता हेच बघ, हे थंडगार पोहे मला इथंच जर तो हर्षवर्धन असता तर हा लगेच जाऊन गरम करून त्याच्या पुढ्यात आणून ठेवले असते पोहे. पण नाही, इथं मी आहे ना. भैया हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज. बस, नको टेन्शन घेऊ. तुझा भाऊ आमचा ऐकतोय. का समजावतो त्याला. हा, लक्ष्मी, तुला जमणार आहेत का 100 घागरी आणायला? त्याही एका दिवसात. होतील हो, तुम्ही नका काळजी कर. हा ग, पण अहो आई, सवय आहे मला. तुम्हाला माहितीये का, मागल्या वर्षी आपल्या शेतात कापूस लावला होता. नुसती फुलं येतच होती का पावसाने उघाड घेतली. सगळ्या झाडांनी मानं टाकली, कापस पण गळायला लागली. पाणीच मिळत नव्हतं. तेव्हा आम्ही रानामळातून कुठून कुठून डोक्यावरून कमरेवरून हांडी आणि घागरी बनवून आणल्या. तेव्हा कुठं अख्ख्या रानातलं कापसाला पाणी मिळालं होतं. तेव्हा कुठं जाऊन तो कापूस जगला. तरी मागल्या वर्षी एवढा काय भाव नाही मिळाला कापसाला. सगळी मेहनत वाया गेली. सांगायचं काय आहे तुम्हाला की तुम्ही काळजी करू नका. या 100 घागरी काहीच नाही. लक्ष्मी, एक सांगू, हे असलं व्रत ना मी कधी ऐकलं पण नाही आणि केलं पण नाही. तुला मुद्दाम त्रास द्यावा म्हणून तारक्का देवाच्या नावाखाली तुझ्याकडून हे सगळं करवून घेतायत. अहो मला माहिती होतं मुद्दाम करताय, पण तरी मी अगदी मनापासून जलाभिषेक करेन. त्याच निमित्तानं का होईना, पण माझ्या हातनं महादेवाची सेवा तरी घडेल. कधी काय हक्कानं मागायचं झालं तर मागता तरी येईल. घ्या, आमचे महादेव आले. आलात महादेव, मस्त नाश्ता करून घ्या. मी तेवढं पूजेचं बघ. महादेव,
हर्षवर्धन, लवकर फ्रेश हो आणि नाश्ता करून घे. येते. काय यांचं चालू असतं सतत. कुसुम अगं वैरण आणखी पटापटा. हा इथं संपत आलंय सगळं. ये रे आणलं एवढं घ्या. धर रे. धर धर धर. काय तुफाना थैमाना कसा आहे सरा? अगं कसे असणार ते, तुझ्या बापावानीच म्हातारे झालेत बघ. मला तरी अजून भाकर चावून खाता तरी येते, यांना तर वैरण बी चावून खाता येत नाही आता. अगं कुट्टी करून द्यावी लागते दोघांना. पण काही म्हणा बाबा, लई साथ दिली यांनी आपल्याला. तर त्या बगर कशी होणार शेती. अगं बैलाच्या जीवावर तर शेतकरी मोठे होते. पण का ग तू कुठे निघालीस ही घागर घेऊन? ते तारकांनी एक व्रत दिलाय करायला. व्रत? कसलं व्रत? अनवाणी पायानं शेतातल्या इरीवरून 100 घागरी आणायच्यात भरून आणि दारासमोरच्या महादेवाच्या पिंडीवर व्हायचं. 100? हे व्रत सांगितलंय करायला. असं कसं व्रत ग? मी आता नाही ऐकलं बाई कधी असं. अगं व्रत कसलं? म्हातारीनं पोरीला छळायला काहीतरी काढलंय देवाच्या नावाने. आम्हाला काही कळत नाही होय. काय पोळ्यानं दूध पितो का काय आम्ही? बाबा अहो तुम्हीच शिकवलाय ना, समोरच्याने आपल्याला किती बी त्रास देऊ दे, कसा बी वागू दे, पण आपण अजिबात डगमगायचं नाही. समोरच्याला आपोआपच त्याची उपरती होती. आणि आता तुम्हीच. अगं होय पण बरंच झालं हे व्रत करायला मिळालं मला. का? अहो त्या निमित्तानं कितीतरी वेळा मला आपलं शेत तरी बघता येईल. उलट माझीच इच्छा पूर्ण झाली. चला येते. अगं सांभाळून ग. सांभाळून ग. पाहिली का माझी पोरगी, वाईटातून चांगलं शोधून जगायचा कसा आनंद घेते ती. अहो पण 100 हंडे आणायचे म्हणजे तूच तिला शपथ घातली होतीस ना, गप गुमान संसार करायचा म्हणून. आता हे सगळं असंच होणार. एक सावकाश ग पोरे.
ए काय म्हणा देऊ का आणखी अगं हे बघ अगं लक्ष्मी अगं हे बघ अगं काय झालं ग काय काय अहो काय नाही ते दगड लागला असं. अगं पर अहो काय नाही नका काळजी कर चल. अगं अहो काय नाही काय नाही. अगं हळू कर ग पोरी लक्ष्मी येस येस ते हो हो मी बघितलंय हां ठीक आहे ना ओके ओके मी फोन करतो हे लक्ष्मी हो. हे बघ यो हंडा आणलाय बघ तुझ्याच शेतातून आणलाय इथपर्यंत मी घेऊन येतो इथून पुढं तू घेऊन जा आणि तुझं व्रत का काय आहे ना ते पुरं कर हे तुझी फरफट बघवत नाही ग मला बाबा अहो हे माझं व्रत आहे यात कसली आली फरफट आणि माझं व्रत मला करू दे. आणि तुम्ही आजपर्यंत काय सांगत आले आपल्यामुळं कुणाला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून. अगं लक्ष्मी पण बाप आहे मी तुझा मला कसला आलाय तारास आणि बाबा आता तुमचं वय झालं मायबाप तरी कवर लेकराला पुरणार आहे. मी तुम्हाला मदत केली पाहिजे की तुम्ही मला. हा होय पण बाबा एक काम कर हे जे पाणी आहे ना ते आपल्या शेताला दे. हा येते मी. अगं पण सावकाश कर ग पोरी काळजीच वाटायला लागली बघ मला तुझी सावकाश जा ग पोरी